लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पुण्यामध्ये महिलांच्या हक्कांबद्दल बोलताना मनुस्मृतीचा उल्लेख केला। मनुस्मृतीमधील स्त्रियांविषयीच्या एका विधानाचा त्यांनी उल्लेख केला आणि हा उल्लेख लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं। या एका विधानामुळे अनेक जुने राजकीय आणि वैचारिक वाद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत। एकीकडे संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांपेक्षाही मनुश्रेष्ठ असल्याचे सांगणारे संभाजी भिडे सारखे लोक, तर दुसरीकडे 25 डिसेंबर 1927 रोजी महाडमध्ये याच मनुस्मृतीचे दहन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। पण या सगळ्या वादात सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की ज्या ग्रंथांवरून आज 2026 मध्येही एवढं राजकारण रंगतं त्या मनुस्मृतीत नक्की काय लिहिलं आहे। विशेषतः महिलांबद्दल त्यात असं कोणते नियम आहेत ज्यावर गेल्या 100 वर्षापासून एवढा तीव्र आक्षेप घेतला जातोय। लहानपणी मुलीने तिच्या वडिलांच्या छत्राखाली असावं, लग्नानंतर पतीचं निधन झाल्यानंतर तिनं तिच्या मुलांच्या कृपेवर राहावं, पण कोणत्याही परिस्थितीवर महिलेनं स्वतंत्र असू नये। मनुस्मृतीच्या 5व्या अध्यायात अशा अर्थाचा 148वा श्लोक आहे। महिलांच्या बाबतीत मनुस्मृतीत काय सांगते हे या श्लोकावरून स्पष्ट होतं। इंग्रजांनी भारतावर राज्य करताना या ग्रंथाला हिंदूंचा मुख्य कायदा कसा बनवला आणि आजच्या आधुनिक भारतात या प्राचीन विचारांचे समर्थन करणाऱ्यांमागे कोणती मानसिकता आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं, इतिहासकारांचे निष्कर्ष आणि सखोल सामाजिक विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की मनुस्मृती हा नेमका कोणता ग्रंथ आहे। इतिहासकार आणि विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी मनुस्मृतीच्या स्वरूपाचे अत्यंत सुंदर विश्लेषण केलं आहे। कुरुंदकर यांच्या मते स्मृती म्हणजेच धर्मशास्त्र, मनूने लिहिलेले धर्मशास्त्र म्हणजेच मनुस्मृती। या ग्रंथांमध्ये एकूण 12 अध्याय आहेत। वेगवेगळ्या प्रतींमध्ये या ग्रंथातील श्लोकांची संख्या 2684 ते 2694 इतकी आढळते। या ग्रंथांच्या निर्मितीची सुरुवात इसवी सनाच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या शतकापासून झाली असे मानले जाते। पहिल्या अध्यायात सृष्टीची निर्मिती, 4 युग, 4 वर्ण, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व सांगितले आहे। दुसऱ्या अध्यायात संस्कार आणि ब्रह्मचर्य याविषयी माहिती आहे। तिसऱ्या अध्यायात विवाहाचे प्रकार आणि विधी सांगितले आहेत। चौथ्या अध्यायात गृहस्थ धर्म आणि नरकाचे प्रकार सांगितले आहेत। 5व्या अध्यायात स्त्री धर्म आणि शुद्धी अशुद्धीचे नियम आहेत। 6व्या अध्यायात संन्यास आश्रम, 7व्या अध्यायात राजधर्म म्हणजेच राजाचे कर्तव्य काय असावे हे सांगितलं आहे। 8व्या अध्यायात व्यवहार, साक्षीदार, गुन्हे आणि न्यायदान याबद्दल माहिती दिली आहे। 9व्या अध्यायात वारसा हक्क, 10व्या अध्यायात वर्णसंकर, 11व्या अध्यायात पापकर्म आणि त्याचे प्रायश्चित्त, तर 12व्या अध्यायात वेदांची प्रशंसा करण्यात आली आहे। या अध्यायांची नावं पाहिली तर असा भास होतो की हा तत्कालीन काळातील IPC किंवा CRPC सारख्या एखाद्या कायद्याचा ग्रंथ असावा, पण प्रत्यक्षात इंग्रज येण्यापूर्वी भारतात या ग्रंथाचा वापर कायदा म्हणून केला जात नव्हता। ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। इतिहास अभ्यासक राजीव लोचन यांनी BBC साठी लिहिलेल्या विश्लेषणात एक अत्यंत वेगळा मुद्दा मांडला आहे। इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांची कायद्याची समज वेगळी होती। मुस्लिमांसाठी जसा शरिया ग्रंथ हा धार्मिक आणि दिवाणी कायद्याचा मुख्य आधार मानला जात होता, तसाच हिंदुत्ववादी एखादा मुख्य कायदा ग्रंथ असावा असं इंग्रजांना वाटलं। त्या शोधात इंग्रजांच्या हाती मनुस्मृती हा ग्रंथ लागला। सर विल्यम जोन्स यांनी मनुस्मृतीचे इंग्रजीत भाषांतर केलं। इंग्रजांनी याच ग्रंथाच्या आधारे हिंदूंचे खटले चालवण्यास सुरुवात केली। इतकंच नाही तर काशीच्या ब्राह्मणांना सांगण्यात आलं की मनुस्मृती हाच हिंदूंचा मूळ आणि प्रमाण ग्रंथ आहे असा प्रचार करावा। इंग्रजांच्या या धोरणामुळे भारतात हा समज रूढ झाला की मनुस्मृती हा संपूर्ण हिंदू समाजाचा मुख्य कायदा ग्रंथ आहे। आता आपण त्या मुख्य मुद्द्याकडे येऊया ज्यावरून राहुल गांधी यांनी टीका केली आणि संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली। मनुस्मृतीत महिलांबद्दल असं काय लिहिलं आहे ज्यावर शतकानुशतके आक्षेप घेतला जात आहे। मनुस्मृतीच्या 5व्या अध्यायातील 148वा श्लोक या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे। या श्लोकाचा सोपा अर्थ आहे, लहानपणी मुलीने तिच्या वडिलांच्या छत्राखाली राहावे, लग्नानंतर तिने पतीच्या नियंत्रणात राहावे आणि पतीचे निधन झाल्यानंतर तिने स्वतःच्या मुलांच्या कृपेवर राहावे, परंतु कोणत्याही परिस्थितीत महिलेने स्वतंत्र असू नये। हा एकच श्लोक स्पष्ट करतो की मनुस्मृतीने स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व, तिची निर्णय क्षमता आणि तिचे वैयक्तिक स्वातंत्र्य पूर्णपणे नाकारलं होतं।
स्त्रीला आयुष्यभर कोणाच्या ना कोणाच्या तरी अधीनाखाली ठेवण्याची चौकट या ग्रंथाने आखून दिली. महिलांना स्वतंत्रपणे कोणताही यज्ञ, व्रत किंवा धार्मिक विधी करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. पुरुषांच्या कल्याणातच स्त्रीचे कल्याण आहे आणि पतीच्या सेवेतूनच तिला स्वर्गप्राप्ती किंवा मुक्ती मिळू शकते असे यात लिहिले आहे. शूद्रांप्रमाणेच महिलांनीही वेद अध्ययन आणि शिक्षणापासून दूर ठेवण्याचे नियम आखण्यात आले आहेत. थोडक्यात सांगायचं तर स्त्रीला समाज व्यवस्थेत दुय्यम स्थान देणे, तिला पुरुषांवर पूर्णपणे अवलंबून ठेवणे आणि तिची स्वतंत्र ओळख पुसून टाकणे हेच या मनुस्मृतीतील स्त्रीविषयक तत्वज्ञान होते. मनुस्मृतीने निर्माण केलेल्या विषमतावादी व्यवस्थेला सर्वात पहिलं आव्हान दिलं ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी. महात्मा फुलेंनी शेतमजूर, अल्पभूधारक आणि स्त्रीचा शूद्रांची वाईट अवस्था पाहून भटजी आणि शेटजींच्या वर्चस्ववादावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी मनुस्मृतीमधील विचारांचा तीव्र निषेध केला आणि सर्वांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी केली. यानंतर भारतीय इतिहासातील सर्वात क्रांतिकारक घटना घडली. 25 डिसेंबर 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे मनुस्मृतीचे दहन केले. बाबासाहेबांच्या मते मनुस्मृतीने चातुर्य वर्ण्याचा आणि जाती व्यवस्थेचा पुरस्कार केला. जरी म्हणूने जाती व्यवस्था थेट तयार केली नसली तरी जाती व्यवस्थेचे विषारी बीजे मनुस्मृतीनेच रोवली गेली आहेत. बाबासाहेबांनी त्यांच्या अनाहिलेशन ऑफ द कास्ट आणि टू वेअर शूद्राज या पुस्तकांमध्ये स्पष्ट केलंय की मनुस्मृतीने समाजात बहुमजली इमारत उभी केली, पण त्या इमारतीला एका मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर आणण्यासाठी पायऱ्याच ठेवल्या नाहीत. बाबासाहेबांचे अत्यंत प्रसिद्ध वाक्य होते की मनूने श्रमाचे विभाजन केले नाही तर श्रमिकांचे विभाजन केले. महिला आणि दलितांचा सामान्य माणसासारखा जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या या ग्रंथाला बाबासाहेबांनी समतेच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा मानलं. पुढे 70च्या दशकात मान्यवर काशीराम यांनी बामसेफची स्थापना केली. त्यांनी समाजात मनुवादी आणि मूल निवासी अशी विभागणी केली. काशीराम यांच्या मते मनुस्मृतीच्या आधारावर वर्ग निर्माण करून विषम सामाजिक व्यवस्था लादली गेली आणि यामुळेच आपला समाज 6000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जातींमध्ये विखुरला गेला. इतका विरोध होऊनही आजही समाजपटावर मनुस्मृतीचे समर्थन करणारे लोक आढळतात. इतिहासकार नरहर कुरुंदकर यांनी मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्यांचे प्रामुख्याने 3 गट पाडले आहेत. पहिला गट धार्मिक आणि पौराणिक गट. हा गट मानतो की हे जग ब्रह्मदेवाने निर्माण केलेले आहेत आणि या जगाची न्यायव्यवस्था प्रजापती मनु परंपरेतून आलेली आहे, त्यामुळे ही क्षीरसावंत मानली गेली पाहिजे. वेदांचे समर्थक गट. मठाधीश आणि शंकराचार्य यांचा हा गट मानतो की स्मृती या वेदांवर आधारित असतात. मनुस्मृती वेदसंगत असल्यामुळे ती पूजनीय आणि वंदनीय आहे. आधुनिक समर्थक गट हा सर्वात धोकादायक गट मानला जातो. उच्च शिक्षण घेतलेले हे लोक म्हणतात की काही किरकोळ बाबी किंवा श्लोक सोडले तर मनूची भूमिका समाज कल्याणकारी होती. राजस्थान कोर्टाबाहेर मनूच्या पुतळा उभारण्यामागे कारण सांगताना बार असोसिएशनच्या उच्चवर्णीय वकिलांनी दावा केला होता की मनू हा जगातील पहिला कायदे पंडित होता. अगदी अलीकडच्या काळात संभाजी भिडे यांनी वक्तव्य केलं होतं की मनू हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ होता. सनातन संस्थांसारख्या संघटनांनी मनुस्मृती जाळावी की अभ्यासावी नावाचे पुस्तक लिहून मनुस्मृतीचे समर्थन केले आहे. जर्मन तत्ववेत्ता निश्चेवर मनुस्मृतीचा प्रभाव होता, आता असा दावाही या संस्थांकडून केला जातो. कुरुंदकरांनी या आधुनिक समर्थकांवर अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे. आधुनिक शिक्षणाने या लोकांची मने आधुनिक झाली नाहीत तर ती जुनी आणि सनातनीच राहिली आहेत. उलट आधुनिक शिक्षणाचा वापर करून ते जुन्या चुकीच्या परंपरेचे समर्थन करण्यासाठी ते नवे युक्तिवाद शोधू लागले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात असा सुशिक्षित परंपरावादाबद्दल प्रचंड संताप होता. ते लोक जातीय हितसंबंधांचे रक्षक आणि दांभिक आहेत असे बाबासाहेब म्हणत असायचे. आज जेव्हा राहुल गांधी किंवा इतर राजकीय नेते मनुस्मृतीवर भाष्य करतात तेव्हा ती केवळ एका जुन्या पुस्तकाचा वाद नसतो, तो लढा असतो 2 भिन्न जीवन मूल्यांमधला. एका बाजूला स्त्रीला दुय्यम मांडणारी, तिला पुरुषांच्या आणि मुलांच्या कृपेवर सोडणारी आणि जातीची उतरंड जपणारी मनुस्मृतीची सनातनी विचारसरणी आहे, तर दुसऱ्या बाजूला स्त्री पुरुष समानता, सर्वांना शिक्षणाचा अधिकार आणि बंधुता देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय संविधान आहे. तुम्हाला काय वाटतं? आजच्या आधुनिक भारतात स्त्री समानतेसाठी मनुस्मृतीसारख्या प्राचीन विचारांचा त्याग करून संविधानातील समतेचे विचार घराघरात पोहोचवणं किती गरजेचं आहे? तुमच्या प्रतिक्रिया, तुमची उत्तरं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.